हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर आज आपल्या ब्लाऊजच्या बॅकनेकचा दुसरा दिवस आहे, म्हणजेच पार्ट 2 आहे. याच्या पहिला एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पार्ट 1चा. ते नक्की आपल्या याच यूट्यूब चॅनलवर जाऊन बघायचं आहे तुम्हाला. तर इथं मी व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे, ज्याकरून आपली डिझाईन खराब नाही होणार. इथं अर्धा इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि इथं मी शुगर बीट्स लोड केलेले आहेत निडलमध्ये. आणि हे जे पूर्ण डिझाईन आपण बनवलेली आहे त्याला मी व्यवस्थित शुगर बीट्स लावून घेणार आहे आणि बाकीची डिझाईन त्याच्यानंतर बनवणार आहोत आपण. तर तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही जे नवीन असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ज्यांना कोणाला आरी वर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचा असेल तर तुम्हाला याच चॅनलवर माझ्या बेसिक टू ॲडव्हान्सचे भरपूर व्हिडिओ भेटतील, तुम्ही नक्की बघा. तर पूर्ण डिझाईन बनवून घेत आहे मी आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर इथं बघू शकता सगळे शुगर बीट्स मी लावून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि इथं नॉट देऊन मी पॅक करत आहे धाग्याला. तर आता बाकीची डिझाईन बनवण्यासाठी मी इथं एक शुगर बीट्स, एक गोल्डन मोती, एक शुगर बीट्स, एक गोल्डन मोती आणि 2 शुगर बीट्स आणि एक गोल्डन मोती असे घेतलेले आहेत. तर इथं धागा सगळ्यात पहिलं वरती काढून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला जायचं, डबल टिच करायचे, त्याच्यानंतर शुगर बीट्स टाकायचं आणि गोल्डन मोती देखील टाकून खालच्या साईडला घेऊन यायचे. तुम्ही डिझाईन पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की कशी बनवलेली आहे. आणि तसाच धागा खालच्या साईडला घेऊन यायचा आहे आपल्याला. तर खालच्या साईडला एक टिच देऊन तसाच क्रॉसमध्ये धागा मी घेतलेला आहे आणि डबल टिच करून एक गोल्डन मोती आणि एक शुगर बीट्स टाकून घेणार आहे मी. जेव्हा तुम्ही गोल्डन मोती टाकाल तेव्हा तुम्ही जागेवर धागा पॅक करा, त्याच्यानंतर शुगर बीट्स टाका, ज्याकरून कसं ते पूर्ण धाग्यामध्ये गोल्डन मोती पॅक होईल, नाही तर ते लूज राहतो गोल्डन मोती, त्याच्यामुळे इथं पूर्ण पॅक करणं खूप जरुरी आहे. तर इथं बघू शकता धागा तसाच मी क्रॉसमध्ये घेत आहे. व्यवस्थित बघा डिझाईन कशी बनवत आहे ती मी.
जेव्हा तुम्ही धागा वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला घेताल तर डबल टिच देणं जरुरी आहे, नाहीतर मग तो धागा खेचला जातो आणि डिझाईन खराब होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हमेशा डबल टिच देऊनच वरच्या साईडला धागा घ्यायचा किंवा खालच्या साईडला घ्यायचा। तर हे तुमच्यासाठी छोटीशी टिप्स आहे। हर एक व्हिडिओमध्ये मी छोटी टिप्स देत असते, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा, ज्याकरून आपला वर्क खराब नाही होणार। त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगत असते। तर आता दोन्ही साईडला क्रॉसमध्ये मी धागा टाकून मोती टाकून घेतलेले आहेत आणि आता वरच्या साईडला पण धागा घेऊन आपण व्यवस्थित 2 शुगर बीट्स आणि 1 गोल्डन मोती टाकलेला आहे आणि इथं खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे। तर इथं धागा पॅक करून घेत आहे मी। धागा पॅक करायचाच आहे, नॉट द्यायचीच आहे तुम्हाला, ज्याकरून ते खुलणार नाही आणि व्यवस्थित पॅक होईल आपला धागा। तर लास्टला इथं नॉट देऊन मी पॅक करून घेतला। तशीच अशीच डिझाईन तुम्हाला बनवत जायचं आहे। पूर्ण डिझाईन बनवून घेतल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे हे बॅक नेकचा आणि याच्या पुढचा व्हिडिओ देखील लवकरच पोस्ट करेल मी। तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघत जा, ज्याकरून तुम्हाला समजेल की मी डिझाईन कशी बनवत आहे। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर इथं मी बघू शकता 3 डिझाईन तुम्हाला दाखवलेल्या आहेत बनवून आणि बाकीच्या देखील मी पूर्ण बनवून घेणार आहे। तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी 3 डिझाईन मी बनवून दाखवलेल्या आहेत आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन, पुढची डिझाईन कशी बनवणार आहोत ते आपण। तर सगळी डिझाईन मी बनवून घेतल्याच्या नंतर बघा किती सुंदर अशी डिझाईन दिसत आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का ते देखील नक्की मला सांगा।